सर आपल्या सोबत आहे ज्यांनी या शाळेसाठी मेहनत या ठिकाणी घेतलेली आहे आणि आपला एक खारीचा वाटा सुद्धा या ठिकाणी या शाळेसाठी मदतीच्या निधीतून या ठिकाणी दिलेला आहे। हे जे ग्रंथालय या ठिकाणी दिसत आहे, विविध जे पुस्तकं आहेत, आपण म्हणतोय की विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये या ठिकाणी उतरणे गरजेचं आहे, परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये उतरणे गरजेचं आहे, परंतु त्याच्यासाठी लागतंय पुस्तकं सुद्धा या ठिकाणी महत्वाचे आहे आणि ते पुस्तकं देण्यासाठी सरांनी या ठिकाणी या शाळेला मदत केलेली आहे आणि सर या ठिकाणी कार्य सुद्धा या ठिकाणी ज्ञानदान देण्याचं या ठिकाणी करतायत। सर आपलं नाव? सर मी राजेश चोखाजी साळवे। अच्छा, बरं काय सांगणार ही जी शाळेला आपण या ठिकाणी चांगली अमूल्य ठेव्यासारखी या ठिकाणी ही जी भेट दिलेली आहे? या अगोदर येण्यापूर्वी माझ्या डोक्यात एक कन्सेप्ट होती किंवा मिशन IAS IPS। तर या ठिकाणी आल्यानंतर म्हटलं बा मिशन IAS वगैरे आम्ही सगळी मंडळींनी मिळून सुरू केलं आणि मग मिशन IAS फक्त असं म्हणून चालणार नाही, तर त्याच्यासाठी आपलं एक सुसज्ज असं ग्रंथालय असलं पाहिजे। मग ही संकल्पना माझ्या डोक्यामध्ये खूप दिवसाची होती। ती पूर्णत्वात येण्यासाठी मग मी पैशाची तरतूद केली, एका बँकेचं लोन करून आणि पुस्तकाची मग आमच्या डॉक्टर पटेल सरांनी आणि मी बाकीच्या सगळ्या लोकांनी यादी तयार केली। माझे काही अधिकारी मित्र आहेत त्यांच्याकडनं यादी तयार केली कसे पुस्तकं आणि कोणते पुस्तकं आणायचे आपल्याला, आणि त्यानुसार आम्ही टिकार बुक हाऊसवरून हे पुस्तकं आणले। तर हे पुस्तकं आम्ही त्यांना 1 लाख रुपये दिले, पण त्यांनी 1 लाख रुपयामध्ये आम्हाला 1.5 लाख रुपयाची पुस्तकं दिली। तर आता जवळपास 1.5 लाख रुपयाची पुस्तकं आपल्या शाळेमध्ये मिशन IAS साठी आहेत आणि मला तर असं खूप म्हणजे एक धन्यता वाटते की या शाळेनं मला नोकरीवाले आई वडील दिले। या शाळेचे उपकार आहे आमच्यावर, म्हणजे माझे आई वडील या शाळेत शिकले, तर वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे पुस्तक मी शाळेला दान केले, तर त्याचं समाधान वाटतं। मित्रांनो, कारण आपण बघतोय की आई वडिलांचे जे स्वप्न आहेत तर स्वप्न पूर्तता करण्यासाठी आपली सुद्धा या ठिकाणी तयारी महत्वाची आहे। म्हणून सरांचं या ठिकाणी उदार भावनेने हे या ठिकाणी त्यांचं एक अमूल्य ठेवा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये चांगला या ठिकाणी राहण्यासाठी आणि त्यांना ध्येयपूर्तीसाठी पुढे नेण्यासाठी हा प्रयत्न सरांनी या ठिकाणी केलेला आहे। सर या ठिकाणी कोटी या ठिकाणी तुमचे धन्यवाद, जे तसाच पद्धतीचा ठेवा सरांच्या मनामध्ये आहे, म्हणून हे स्वप्न या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी शिक्षक मंडळींनी सुद्धा त्यांना साथ दिलेली आहे। इथले या ठिकाणी मुख्याध्यापक असतील मुकीम पटेल सर, त्यांचं सुद्धा सहकार्य त्यांना लाभलेलं आहे। कारण की एकाचं काम नाही मित्रांनो, कारण की आपल्याला जर एखादं जर कोणतं जर कार्य जर करायचं जर असेल तर त्याला या ठिकाणी एखादी बैठक महत्वाची असते आणि त्या बैठकीमधील जे लोक आहेत, जाणकार लोक महत्वाचे असतात आणि ते जाणकार लोकांच्या माध्यमातून आपण सुद्धा या ठिकाणी काय करतोय आणि काय देतोय त्याचा कुठेतरी या ठिकाणी फलित सार्थक झालं तर या ठिकाणी मनाला या ठिकाणी समाधान प्राप्त होतंय। म्हणून आपण आज त्यांच्या सोबत वेळात वेळ काढून सर या ठिकाणी आज शाळा चालू असताना सुद्धा या ठिकाणी आपण जी मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद। तुमचे धन्यवाद।